brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ही निवडणूक भाजपला बाय दिल्यासारखी होती. खडसेंनी आपल्या स्वतःच्या पक्षामध्ये पुन्हा कुठला दुसरा नेता, पर्यायी नेता उभा राहणार नाही याची काळजी घेत नेत्यांना पुन्हा एकदा बलशाली बाहुबली बनण्याची ही निवडणूक स्वतःहून त्यांनी करून घेतली आहे. फक्त कार्यकर्ते आपण नावाला ठेवलेले आहेत. मी मनीष, मुंबई तक मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. नुकत्याच 2 डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रातल्या नगरपंचायतांच्या निवडणुका आटोपलेल्या आहेत. जळगाव जिल्ह्याची देखील निवडणूक आटोपली. जळगाव जिल्हा नेहमी महाराष्ट्रामध्ये नावाजलेला असतो. वेगवेगळे मोठे मोठे राजकारणी या जिल्ह्यात आहेत आणि या वेळेची नगरपंचायतीची, नगरपालिकेची जी निवडणूक होती ती खूप गाजली. माझ्यासोबत जळगाव जिल्ह्यातले ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांच्याशी या विषयावर वार्तालाप करूया. आपल्या सोबत आहेत दिलीपजी तिवारी, हे फ्रीलान्स काम करतात, मोठे पत्रकार आहेत. त्यानंतर आहेत विकासजी भदाने, हे ब्युरो चीफ आहेत नवराष्ट्राला. त्यानंतर इकडे संतोषजी सोनवणे, मॅक्स महाराष्ट्राला संपादक म्हणून काम करतात. आता जळगाव जिल्ह्यातली जी निवडणूक आहे त्याच्यावर विश्लेषण करताना मी सुरुवात करतोय दिलीपजींपासून. दिलीपजी नमस्कार, मुंबई तक मध्ये स्वागत आहे. दिलीपजी, काय वाटतंय, जळगाव जिल्ह्याची जी निवडणूक यावेळेसची झाली ती खूप गाजली, काय वाटतंय तुम्हाला? प्रथमतः मुंबई तकच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार. जळगाव जिल्ह्यामध्ये साधारणतः 15 नगर परिषद, 1 नगरपालिका आणि 2 नगरपंचायती अशा 18 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या आहेत. लोकसभा आणि विधानसभेचा निकालाचा जर विचार केला तर हा जिल्हा पूर्णतः सध्या महायुतीच्या नियंत्रणात आहेत. म्हणजे आमदार महायुतीचे आहेत आणि दोन्ही खासदारही महायुतीचे आहेत. एकूणच त्याचा सगळा जो प्रभाव आहे तो या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये दिसून आला. अगदी प्राथमिक पहिलं विश्लेषण जर करायचं असेल तर या निवडणुकीकडे पाहताना एक गोष्ट जाणवते, ती ही की कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या समोर विरोधक म्हणून कोणत्याच महाआघाडीतील पक्षाचं आव्हान नव्हतं. हा सगळ्यात महत्वाचा भाग. मग आव्हान कोणाचं होतं भाजपच्या समोर? तर आव्हान बऱ्याच ठिकाणी शिवसेनेचं आव्हान होतं. त्यामुळे बहुतेक जळगाव जिल्ह्यातील निवडणुकीचं जर प्रेक्षकांना पहिलं जर काही विश्लेषण सांगायचं असेल तर ती स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ही निवडणूक भाजपला बाय दिल्यासारखी होती. त्याचा निकालाचा पहिला परिणाम जो आला त्याच्यामध्ये 2 आमदार आणि 2 मंत्र्यांच्या पत्नी या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याच्यामध्ये गिरीश महाजनांच्या पत्नी या बिनविरोध निवडून आल्या. गेली अनेक वर्ष खडसे भाजपाकडून तिथे आमदार, मंत्री, विरोधी पक्षनेता म्हणून निवडून आलेत. परंतु आता अशा परिस्थितीत खडसेंनी शरद पवार गटाकडून तिथे एकही व्यक्ती दिला नाही आणि खडसेंनी स्पष्ट सांगितलं की बाबा फारसं इथे हे नाहीये, वजन नाहीये, कार्यकर्ते जास्त नसल्यामुळे आम्ही या निवडणुकीत कोणी उभेच करत नाहीत. नेमकं खडसेंचं असं सांगण्याचं काय तात्पर्य काय असेल, काय वाटतं? खडसेंचं जे म्हणणं आहे ना त्या म्हणण्याचा आपण विचार करण्याच्या अगोदर या जळगाव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जी एकत्र होती तिची परिस्थिती आणि नंतरच्या विभाजित राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती ही आपण पहिल्यांदा डोळ्यासमोर घेऊ. जसं अजितदादांकडे नव्या फळीतले लोक निघून गेले आणि उरलेली जी मंडळी होती, जी ज्येष्ठ मंडळी होती, ती कुठलाही निर्णय न घेता शरद पवारांकडे थांबून होती. पण जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आल्या आणि या निवडणुका ज्यादातर युवा वर्ग हा जिंकणाऱ्या पक्षाकडून लढतो, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधली जी दुसऱ्या फळीतली माणसं होती ती बरीचशी भाजपकडे गेली. जी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादाकडे होती त्याच्यातले पण काही लोक भाजपकडे निघून गेले. कारण ही स्थानिक स्तरावरची अरेंजमेंट असते की आमच्याकडून तिकीट नाही मिळू शकत, मग तुमच्याकडे जा. भले माणूस अजितदादाचा असला आणि तो भाजपकडून लढ असला तरी चालतो स्थानिक स्वराज्यामध्ये. खडसेंचं काय झालेलं आहे की खडसेंचा गेल्या 5 वर्षातला जर आपण कार्यकाळ बघितला तर खडसे स्वतः द्विधा मनस्थितीत आहे. ते आज मनाने शरद पवारांच्या सोबत आहेत. आमदारकी MLC आहे म्हणून ते आमदारकीसाठी त्या ठिकाणी थांबून आहेत. पण त्यांचं सगळं राजकारण आता खडसे करण्याचं जे राजकारण आहे ते पूर्णतः रक्षाताई खडसेंवर अवलंबून आहे. त्या स्वतः केंद्रात मंत्री आहेत. खडसेंचा कॅनव्हास जर बघितला, व्यक्तिगत कॅनव्हास, तर त्यांचा मुलगा जो होता स्वर्गवासी त्या निखिलला ते राजकारणात कुठे यशस्वीपणे उभे करू शकले नाही. त्यांची स्वतःची जी कन्या आहे रोहिणी,
तिला ते कुठल्याही पद्धतीने उभं करू शकले नाही. आणि अशा परिस्थितीत पुन्हा मुक्ताईनगर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फेच एखादा पुन्हा नेता द्यायचा नगरपालिकेसाठी आणि त्याला उभं करायचं म्हणजे भविष्यात आपण स्वतःच रोहिणी खडसेच्या समोर एक नवा पर्याय उभा करत आहोत हे खडसेंना चांगल्या पद्धतीनं कळतं. म्हणून खडसेंनी आपल्या स्वतःच्या पक्षामध्ये पुन्हा कुठला दुसरा नेता पर्यायी नेता उभा राहणार नाही याची काळजी घेत पक्षाला सांगितलं की आमच्याकडे सक्षम उमेदवार नाही, आमच्याकडे पैसा नाही आणि आमच्याकडे तशी राजकीय परिस्थिती सुद्धा नाही. तर त्याचं मागचं मूळ कारण आहे. नाही, काय झालं की जसं राज्यामध्ये सत्तांतर झालं 2022 मध्ये, शिंदेगड शिवसेना जेव्हा फुटली त्यावेळेस शिंदेगड बाहेर पडला आणि हे जे सगळे आमदार आहेत महाराष्ट्रातले त्यांना जी विकास कामं दिली गेली ती सगळी शहरामध्ये केली गेली. आणि आज आपण जर पाहिलं तर शिंदेगडाचे जिथे जिथे आमदार आहेत त्यांना हजारो कोटीचा निधी त्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळात दिला गेला आणि हा बहुतांश निधी त्या शहरांमध्ये वापरला गेल्याचा दावा शिंदे गटाच्या आमदारांचा आहे. तसंच भाजपचं देखील आहे, कारण आपण बघतो की 14 पासून सातत्याने महायुतीची सत्ता राज्यामध्ये आणि हा सगळा जो पैसा येणारा निधी आहे तो त्यांच्या शहरामध्ये वापरला गेला. मग आमदारांनी दुसरा पर्याय देण्यापेक्षा घरातलेच उमेदवार त्यांनी देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. आता आपण जामनेर जर पाहिलं तर गिरीश भाऊंच्या मिसेस ज्या आहेत साधना ते या जवळपास 91 पासून तिथल्या स्थानिक राजकारणामध्ये आहेत आणि त्याच सातत्याने तिथे नगराध्यक्ष असतात. तशीच परिस्थिती मुक्ताईनगरमध्ये झाली. मुक्ताईनगरमध्ये चंद्रकांत पाटलांनी या 2.5-3 वर्षात खूप कामं केल्याचा दावा केला आणि बाहेरचा उमेदवार देण्यापेक्षा आपला घरचाच उमेदवार का नाही द्यावा म्हणून त्यांनी आपल्या मुलीला तिथे उमेदवारी दिलेली आहे. हीच परिस्थिती काही ठिकाणी आहे. भुसावळमध्ये जे वस्त्रोद्योग मंत्री आहेत संजय सावकरे त्यांनी सुद्धा आपल्या पत्नीला त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. ते प्रत्येक ठिकाणी आपण बघतो. पाचोऱ्याचं उदाहरण तसंच आहे की तिथं किशोरप्पांनी जवळपास 3,000 कोटीची कामं केल्याचा दावा केलेला आहे आणि त्यांनी स्वतःच्या पत्नीला त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. एकंदरीत असं दिसतंय की घराणेशाहीचा जो मुद्दा आहे हा या निवडणुकीमध्ये प्रचंड प्रमाणात गाजलेला आहे. चंद्रकांत पाटलांनी सुद्धा आरोप केलाय की ही गुंडागिरी आमची नाहीये. खडसे परिवार देखील एक वर्षापासून गुंडागर्दी करत आलेलं आहे, पण ते महाराष्ट्र लेवलचं राजकारण करत असल्यामुळे त्यांच्यावर कोणी आरोप करत नव्हतं. परंतु अशा परिस्थितीत ही जी आतापर्यंत झालेल्या निवडणुका आणि आताच्या काळातली ही परिस्थिती काय वाटतंय तुम्हाला? या निवडणुकीच्या मध्ये एक सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की जे तुम्ही मगाशी विचारलं की प्रत्येक नेत्याच्या घरातून उमेदवार दिले गेले. त्यामुळे तिथे चंद्रकांत पाटलांच्या घरातून आले आणि खडसेंनी तिथं उमेदवार दिला नाही म्हणून चंद्रकांत पाटलांनी त्या ठिकाणी त्यांना ज्या पद्धतीनं हवं होतं ते त्यांनी घडून आणलं. एक या निवडणुकीच्या निमित्तानं एक महत्वाचा मुद्दा हा लक्षात घ्या अगोदर की आमदारांना किंवा मंत्र्यांना त्यांच्या घरातील लोकांना त्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी जी द्यावी लागली ती त्यांनी का दिलेली आहे? कारण गेल्या 10 वर्षामध्ये ही मंडळी पर्यायी नेतृत्वच तयार करू शकले नाही. म्हणून पर्याय नाही अशा वेळी बंडखोरीला आमंत्रण देण्यापेक्षा बऱ्याच ठिकाणी कार्यकर्त्यांनी सांगितलं की दादा याला त्याला उमेदवारी देण्यापेक्षा तुम्ही तुमच्या बायकोला द्या. 40गाव मधले जे उदाहरण आहे ते खरं आहे. मंगेश चव्हाण हे स्वतः भाषणातून सांगायचे की मी माझ्या घरातून कोणाला देणार नाही आणि ही वस्तुस्थिती आहे की मंगेश चव्हाणांवर तिथल्या लोकांनी दबाव आणला की नाही दादा इथं समोरच्या लोकांशी जर आपल्याला लढायचं असेल तर तुम्ही घरातूनच उमेदवारी द्या बरं, म्हणजे सगळे एकत्र राहतील. परिस्थिती कशी राहील थोडीशी आता त्या 21 डिसेंबरला जो निकाल लागतोय एक कल कुठे असेल थोडासा? वास्तविक बघा आता एक्झिट पोल तर आपण नाही सांगू शकत, पण तरी बऱ्यापैकी महायुतीचा दबदबा या सगळ्या याच्यावर जागांवर तरी असं दिसतंय. काही ठिकाणी नगराध्यक्ष देखील महायुतीचे जास्त स्वाभाविक येतील असं दिसतंय. एकंदरीत अशी मिक्स होईल असं दिसतंय चित्र. जळगाव जिल्ह्याच्या आता निवडणुकीत तुमचा काय कल कसा राहिला? नाही मनीष, सगळ्यात महत्वाचं आपण चर्चा ऐकली बऱ्याच वेळापासून. मला असं वाटतं की ही निवडणूक जी आहे ना विधानसभेची निवडणूक लढली ही महायुती म्हणून लढली होती, पण आता महायुतीमध्ये हे नेत्यांची ना कटुता वाढलेली आहे आणि ही वाढत जाणार आहे. आणि दुसरं असं एका लाईन मध्ये म्हणायचं जर सांगितलं की सगळ्यात महत्वाचं की ही निवडणूक जी आहे ना 2029ची सुरुवात आहे. कारण 2029 मध्ये जर बघितलं की आपण म्हटलं घराणेशाही जे म्हणतात की मला वाटतं घराणेशाहीपेक्षा पुढच्या विधानसभेची ही प्रत्येक आमदारांनी केलेली तजवीज आहे. उद्या उठून ह्या नगरपालिकांमध्ये आपल्या आपल्या परिवारातले म्हणजे अनेक ठिकाणी महिला 50% आरक्षित होणार आहे 29 मध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि जामनेर बघा तुम्ही, पाचोरा बघा, मुक्ताईनगर बघा किंवा इतर काही मतदारसंघ जर बघितलं की इव्हन तुम्ही भुसावळ सुद्धा बघा, हे महत्वाचे आहेत. आणि इथं महिला उमेदवार आहेत आणि उद्या उठून कदाचित
1929 मध्ये अनेक महिलांचं आरक्षण झालं, तर आमदार नसेल, मंत्री नसेल, पण त्यांच्या पत्नी, त्यांची मुलगी ह्या आहे ना, त्यावेळेस मात्र हे निश्चित उमेदवार असतील. सत्ता आपल्याकडे असलं पाहिजे, हा त्यामागचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे. आणि विशेष म्हणजे कार्यकर्ते, ही निवडणूक आपण म्हणतो कार्यकर्त्यांना बळ देण्याची निवडणूक आहे, पण मात्र ही नेत्यांना पुन्हा एकदा बलशाली बाहुबली बनण्याची ही निवडणूक स्वतःहून त्यांनी करून घेतली आहे. फक्त कार्यकर्ते आपण फक्त नावाला ठेवलेले आहेत, आपल्या परिवार, आपलं स्वतः, अशी एक ही परिस्थिती सध्या आहे. कुठेतरी 2029ची जसं संतोषजी म्हणाले की ही नांदी आहे, सुरुवात आहे. या पुढच्या काळात या सगळ्या उमेदवारांकडून, मंत्र्यांकडून जळगावकरांची मात्र एकच अपेक्षा आहे, जळगावची डेव्हलपमेंट ही लवकरात लवकर आणखीन कशी होईल. याच रिपोर्टच्या माध्यमातून आम्ही तुमच्या सर्व संपादकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही मात्र बघत राहा मुंबई तक.